हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. आजचा जो अपडेट आहे आपला तो जॉबचा अपडेट आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थातच DRDO यांच्यामार्फत नवीन पदभरती ही जाहीर झालेली आहे आणि त्याच्याच संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ आहे. आणि आज आपण जाणून घेऊया की कोण इलिजिबल आहेत, रिक्रुटमेंटची प्रोसिजर काय आहे, एक्झाम पॅटर्न, सिलेबस सगळ्या बाबतीत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर इथे रिक्रुटमेंट अगेन्स्ट द 561 म्हणजे 561 वॅकन्सीची पोस्ट ऑफ अ सिनियर टेक्निकल असिस्टंट बी यांच्याकरिता ही वॅकन्सी आलेली आहे आणि 203 वॅकन्सी फॉर दी पोस्ट ऑफ टेक्निशियन ए या पदाकरिता इथे वॅकन्सी आलेल्या आहेत. आता बघूया की कोण इलिजिबल आहेत. ठीक आहे, पुढे आपण चर्चा करूया याविषयी. क्रुशियल डेट ऑफ इलिजिबिलिटी म्हणजे 1/1/2026 या डेटला कन्सिडर करून क्रुशियल डेट ऑफ इलिजिबिलिटी ही कन्सिडर केल्या गेली आहे. ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन अप्लिकेशन ही 11/12/2025 म्हणजे या महिन्याच्या 11 तारखेपासून ऑनलाईन अप्लिकेशनला ही सुरुवात झालेली आहे. आणि क्लोजिंग डेट फॉर द सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन म्हणजे शेवटची जी तारीख आहे ती 1/1/2026 या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता. अर्थातच 1 जानेवारीपर्यंत तुमची लास्ट डेट आहे. त्या शेवटच्या तारखेची वाट न बघता सगळ्यांना सुरुवातीलाच आपलं अप्लिकेशन फॉर्म हे फिलअप करायचे. ठीक आहे. पुढे तुम्हाला लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन ऑफ पेमेंट इथे दिलेली आहे. 3 तारखेपर्यंत करू शकता किंवा कुठलं करेक्शन विंडो देखील त्यांनी दिलेलं आहे ते 4 तारखेला क्लोज होणार. त्याआधी तुम्हाला करेक्शन विंडो मध्ये जाऊन तुम्हाला जर इन केस काही करेक्शन असेल तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, पुढे बघू शकता. आणि डेट ऑफ टायर 1 एक्झाम CBT 1 तर ते वेबसाईटवर तुम्हाला पब्लिश केल्या जाईल. ठीक आहे. आता पे स्केल इथे दिलेला आहे तुम्हाला बघू शकता. लेवल 6चा आहे. ॲज पर 7 पे स्केल मॅट्रिक्स. ठीक आहे. बेनिफिट्स आणि अलाउन्सेस हे DRDO मार्फत तुम्हाला अप्लिकेबल राहतील. तुम्हाला ते अलाउन्सेस मिळतील. ठीक आहे, पुढे बघा. आता इथे दिलेले आहेत की जे टेक्निकल पोस्ट आहेत, डिस्क्रिप्टिव्ह वॅकन्सी फॉर अ सिनियर टेक्निकल असिस्टंट बी यामध्ये वेगवेगळ्या ब्रांच म्हणजे डिप्लोमा स्टुडंट हे इलिजिबल आहेत. पुढे आपण इलिजिबिलिटी चेक करूया की काय आहे. जे टेक्निकलच्या पोस्ट आहेत त्यामध्ये कुठले विद्यार्थी बऱ्याच ब्रांचेससाठी BSc ग्रॅज्युएटसाठी देखील इथे जागा आहेत आणि डिप्लोमा इन एनी टेक्निकल केमिकल लाईक केमिकल वगैरे अशा विविध क्षेत्रांसाठी इथे वॅकन्सी आहेत. ते सविस्तर जाणूया. त्याआधी एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट यामध्ये एकदा बघूया. कॅन्डिडेट मस्ट पजेस EQRS लाईक BSc डिप्लोमा ॲज अ लेट डाऊन अगेन्स्ट द रिस्पेक्टिव्ह पोस्ट कोड इन दी फॉलोविंग टेबल. ठीक आहे, खाली दिलेल्या म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर ब्रांचमध्ये तुमचं BSc किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. ऑन अ क्रुशियल डेट ऑफ इलिजिबिलिटी फॉर द पोस्ट ऑफ द अप्लाइंग द candidate whose result of the final examination is awaited as on a crucial date of eligibility for the prescribed qualification are not eligible. हेन्स इट शुड नॉट अप्लाय. म्हणजे तुमचं जर त्या डेटपर्यंत तुमचं जे डिप्लोमा किंवा जे पर्टिक्युलर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे ते नसेल जर झालेलं तर तुम्ही अप्लाय करू नका असं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. त्यापुढे दिलेलं आहे की प्लीज नोट दॅट द कॅन्डिडेट पजेसिंग अ हायर क्वालिफिकेशन लाईक मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री ETC in any subject or a discipline as soon as the crucial date of eligibility shall not be considered for a recruitment. आता बघा इथे कसं आहे की तुम्ही डिप्लोमा स्टुडंट आणि BScचे स्टुडंट हे इलिजिबल आहेत. पण काही पोस्टसाठी मी तुम्हाला सांगणार आहे. पण डिप्लोमानंतर तुमच्याकडे जर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन केलेले आहात तर तुम्ही इलिजिबल आहात. पण जर का तुमचं फायनल इयरपर्यंतचे स्टुडंट फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर डिप्लोमानंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेता, थर्ड इयर, फोर्थ इयरला आहात पण डिग्री कंप्लीट नाही आहे, अशाच कंडिशनमध्ये तुम्ही अप्लिकेशन करू शकता. अदरवाईज हायर एज्युकेशन इथे अलाव नाही, मास्टर्स एज्युकेशन इथे अलाव नाही. तुमचं डिप्लोमा झाला आहे प्लस तुम्हाला असं वाटतं आहे की आपण ह्या रिक्रुटमेंटसाठी अप्लिकेशन करावं तर तुम्ही इलिजिबल नाही, कारण की तुमचं हायर एज्युकेशन हे झालेलं आहे. डिप्लोमा प्लस हायर एज्युकेशन चालणार नाही. डिप्लोमा प्लस तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयरला आहात, फोर्थ इयरला आहात तर चालू शकणार. म्हणजे लास्ट इयरची जी डिग्री तुमच्या हातात नसावी असं इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. तर तुम्हाला डिप्लोमा असेल तर बिंदास तुम्ही इलिजिबिलिटी चेक करून ब्रांच वाईज जागा वॅकन्सी चेक करून तुम्ही फॉर्म करू शकता. आता आपण जाणून घेऊया की कुठल्या कॅटेगरीला इथे जागा आहेत, म्हणजे कुठल्या ब्रांच ह्या इलिजिबल आहेत, कुठल्या क्षेत्रातले लोक इथे इलिजिबल आहेत.
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी हे रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. कॅटेगरी वाईज इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत. केमिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग ते देखील इलिजिबल आहेत. म्हणजे केमिकल इंजिनिअरिंगसाठी देखील इथे पोस्ट आहे. केमिस्ट्रीसाठी पण आहेत. BSc डिग्री इन केमिस्ट्री फ्रॉम द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन. मग सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एकूण 11 पोस्ट आहेत. केमिस्ट्री म्हणजे BSc इन केमिस्ट्री असेल तर त्यांच्यासाठी 22 जागा आहेत. कम्प्युटर सायन्स इन इंजिनिअरिंग यांच्यासाठी बऱ्याच चांगल्या वॅकन्सी आहेत. म्हणजे डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग यासाठी 160 जागा आहेत. नंतर आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग यासाठी 11 जागा आहेत. नंतर आहे इलेक्ट्रिकल त्यासाठी एकूण 47 जागा आहेत. नंतर हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ऑर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन यासाठी 111 जागा आहेत. जिओलॉजीमध्ये 1 जागा आहे. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी एकूण 6 पदे आहेत आणि इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी 2 पदे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे बघितलेलं आहेत की कुठल्या जे टेक्निकलच्या ब्रांचेस आहेत या रिगार्डिंग आपण सविस्तर माहिती बघितली आहे. यापैकी सर्वाधिक जागा ही कम्प्युटर सायन्स या पदाकरिता आहेत. म्हणजे डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्ससाठी बऱ्याचशा जागा आहेत. नंतर आहे लायब्ररी सायन्स यासाठी डिग्री इन सायन्स विथ डिप्लोमा ऑर डिग्री ऑर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन लायब्ररी सायन्स ऑर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ऑफ अ मिनिमम 1 year ड्युरिंग द फॉर्म ऑफ रिकॉग्नायझेशन इन युनिव्हर्सिटी ऑर टेक्निकल बोर्ड ऑर इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. लायब्ररी सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन कुठलीही डिग्री असेल तरी इथे चालणार आहे. नंतर म्हणजे ऑरमध्ये दिले आहे कुठलंही एक असेल तरी चालेल. मॅथेमॅटिक्समध्ये BSc डिग्री इन मॅथेमॅटिक्स फ्रॉम द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी चालेल. नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं डिप्लोमा चालेल. मेटॅलर्जिकल इंजिनिअरिंगचं डिप्लोमा चालेल. फिजिक्सचं चालेल. BSc इन फिजिक्ससाठी पण ब्रांचेस आहेत. फिजिक्ससाठी BSc डिग्री इन फिजिक्स फ्रॉम दी इन्स्टिट्यूशन इन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. मग सायकोलॉजीसाठी देखील आहे. BSc डिग्री ऑफ सायकोलॉजी त्याच्यासाठी पण जागा आहेत. 4 जागा आहेत आणि फिजिक्ससाठी एकूण 18 जागा आहेत. अशा प्रकारे 561 टोटल टेक्निकलच्या वॅकन्सी आहेत. ठीक आहे. त्यापुढे आपण जाणून घेऊया टेक्निशियन ए. यामध्ये पे स्केल तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. आणि सगळे अलाउन्सेस तुम्हाला अलाव असतील. अलाउन्सेसचे बेनिफिट तुम्हाला घेता येईल. ठीक आहे. यामध्ये जर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता. तुम्हाला यामध्ये 10th प्लस ITI हे चालणार आहे. पण पुढे जर कॅन्डिडेटनी मास्टर ऑफ सायन्स केलं असेल, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी केलं असेल, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी केलं असेल, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री ETC इन एनी सब्जेक्ट ऑर अ डिसिप्लिन ॲज अ क्रुशियल डेट ऑफ इलिजिबिलिटी शॉल नॉट बी कन्सिडर फॉर द रिक्रुटमेंट. बघा मी तुम्हाला आता पण सांगते की हायर एज्युकेशन इथे अलाव नाही. 10th नंतर तुमचं ITI झालं आहे तर तुम्ही इलिजिबल आहात की या पदाकरिता. पण पुढे जर तुम्ही जसं काही लोकांचं ITI झाल्यानंतर ते डिप्लोमा करतात. परत डिप्लोमानंतर ते डिग्री करतात. म्हणजे इंजिनिअरिंग टेक्निकललाच जातात. पण ते अशा प्रकारे डिग्री करत जातात. तर तसं असेल जर तुमचं 10th प्लस ITI असेल आणि तुम्ही आत्तापर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल तर तुम्ही या पदाकरिता इलिजिबल आहात. पण तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल, मास्टर्स झाले असेल तर तुम्ही इथे इलिजिबल नाही. इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. फॉर्म भरून अर्थ नाही कारण की एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बसणार नाही. ठीक आहे. त्यापुढे बघू शकता तुम्ही आपण पुढची माहिती घेऊया. एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि आता यांचे वॅकन्सी डिटेल. जर बुक बिल्डर असाल तुम्ही तर तुम्ही अप्लिकेबल आहात. जर तुमचं हे ट्रेड असेल तर कार्पेंटरसाठी आहे, CNC ऑपरेटरसाठी आहे, COPAसाठी आहे. ठीक आहे. नंतर मेकॅनिकलसाठी आहे, ड्रॉट्समॅन. नंतर इलेक्ट्रिशियनसाठी आहे, इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहे. तुम्ही पदे इकडे पुढे पदं देखील तुम्हाला दिलेले आहेत. एकूण किती आहेत. त्यानंतर फिटर आहे, मेकॅनिस्ट आहे, मेकॅनिक, मोटर व्हेइकल आहे, ऑप्टिकल वर्कर आहे, फोटोग्राफरसाठी आहे. त्यापुढे शीट मेटल वर्कर आहे आणि सर्वेयरसाठी आहे आणि टर्नरसाठी आहे, वेल्डरसाठी आहे. अशा प्रकारे तुमचे इथे वॅकन्सी तुम्ही बघू शकता. 203 एवढ्या वॅकन्सी इथे ITIसाठी तुम्हाला ITIच्या वेगवेगळ्या ब्रांचसाठी तुम्हाला इलिजिबल आहात. ठीक आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघितलेलं आहे. आणि तुम्हाला याचा PDF जर हवा असेल तर तुम्ही नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून PDF डिटेलमध्ये डाउनलोड करून तुम्ही त्याची सविस्तर माहिती डिटेलमध्ये बघू शकता. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस करताय त्यापूर्वी एकदा नोटिफिकेशन नक्की बघा. त्यापुढे थोडंफार आपण एक्झाम पॅटर्नबद्दल सविस्तर माहिती बघूया.
बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला एज रिलॅक्सेशन, एज लिमिट इथे दिलेली आहे 18 ते 28 इयर इतकी एज लिमिट इथे चालणार आहे. ॲज ऑन द डेट ऑफ 1/1/2026 अपर एज लिमिट रिलॅक्सेबल ॲज द गव्हर्नमेंट रूल इथे दिलेलं आहे. ठीक आहे. एज रिलॅक्सेशन अलाउएबल आहे. OBC नॉन क्रिमिलियर असेल तर 3 वर्षाची एज रिलॅक्सेशन आहे. SC STसाठी 5 वर्षाची आणि जे PWBD कॅन्डिडेट आहेत आणि ओपनमध्ये येतात तर त्यांच्यासाठी 10 वर्षाची आणि मग OBC नॉन क्रिमी लेयरसाठी 13 वर्षाची एज रिलॅक्सेशन. अशा प्रकारे SC ST असेल तर 15. अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज इथे वेगवेगळे दिलेलं आहे. ते तुम्ही क्लिअरली PDF मध्ये मेन्शन केलेलं आहे आणि ते तुम्ही PDF मधून बघू शकता. ठीक आहे. ठीक आहे. व्हिज्युअल स्टँडर्ड पण इथे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. पुढे बाकी व्हिडिओ आपण बाकीची माहिती बघूया. चला तुला आता एक्झाम पॅटर्न आणि एक्झाम फीजबद्दल जाणून घेऊया. पहिल्याची सुरुवातीला मी जे टेक्निकलची पोस्ट सांगितलेली आहे त्यामध्ये कुठलीही कॅटेगरी असो SC ST आणि वुमनसाठी जी फर्स्ट CBT 1साठी जे एक्झाम फीज आहे ते नील आहे आणि फर्स्ट अप्लिकेशन नॉन रिफंडेबल राहणार आहे 250ची. आणि नेक्स्ट टेक्निशियन जे कॅन्डिडेट टेक्निशियनसाठी जी वॅकन्सी आहे त्याकरिता 100 रुपये फीज आहे. नंतर तुम्हाला नेक्स्ट ची एक्झाम बी होईल तुम्हाला. यामध्ये तुम्हाला 500 रुपये रिफंडेबल फीज आहे 500 रुपये. ठीक आहे. आणि टोटल फीज टू बी पेड फॉर द विथ ऑफ अप्लिकेशन 750 रुपये. तुम्हाला टोटल फीज ही 750 रुपये पेड करायची आहे. आणि जर युअर OBC आणि EWS MSP या कॅन्डिडेटसाठी आणि जे वुमन असेल त्यांना 500 रुपये करायची आहे. आणि जसं टेक्निशियनसाठी तुम्हाला 600 रुपये फीज पे करायची आहे टोटल. आणि वुमन एक सर्व्हिसमॅन असेल तर 500 रुपये. अशा प्रकारे एक्झाम फीज आहे तुम्हाला. रिफंडेबल फीज आहे अँड अमाऊंट 500 शॉल बी रिफंडेबल ओनली दोज कॅन्डिडेट हू अपियर इन द टायर 1 एक्झामिनेशन. ठीक आहे. जसं रेल्वेचं आहे तुमची एक्झाम फीज ही रिफंडेबल आहे, पण जसं रेल्वेमध्ये असतं तुम्ही एक्झामला जर गेले असणार तरच तुम्ही आणि एक्झाम क्वालिफाय नसेल झाल्या तरच ती फीज तुम्हाला रिफंडेबल असते. ठीक आहे. इन दॅट केस ओनली म्हणजे एक्झाम फीज रिफंडेबल आहे जर तुम्ही गेले एक्झामला हजर राहिले. आता बघा तुम्हाला आपल्या CBT 1साठी जे एक्झाम सेंटर पण तुम्हाला महाराष्ट्रात सिलेक्ट करता येतील. महाराष्ट्रातले सेंटर आहेत यामध्ये. ठीक आहे. इथे बघू शकता तुम्ही नागपूर, नांदेड, इथे सविस्तर तुम्हाला दिसते आपल्या नागपूर, पुणे, जवळपास रायपूर, पणजी, नांदेड अशा प्रकारे सेंटर आहेत. तुम्हाला महाराष्ट्रात सेंटर हे सिलेक्ट करता येतील. आणि जे टेक्निकलचे विद्यार्थी आहेत ज्यांची ब्रांच इथे इलिजिबल आहात आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला जॉब करण्याची इथे संधी मिळत आहे. ठीक आहे. हाऊ टू अप्लाय देखील इथे दिलेलं आहे. ॲडमिट कार्ड तुम्हाला 10 दिवसापूर्वी दिल्या जाईल. 10 days प्रायर टू द डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला ॲडमिट कार्ड हे प्रोव्हाइड केल्या जाईल. एक्झाम पॅटर्न तुम्ही बघू शकता. जी CBT 1 फॉर द स्क्रीनिंग टेस्ट आहे. टेस्ट कॉमन टू ऑल दी पोस्ट कोड. जनरल सायन्स 40 मार्काचे क्वेश्चन्स असतील. जनरल इंग्लिश 30 क्वेश्चन असतील आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मॅथ्स हे 40 क्वेश्चन असतील आणि जनरल इंटेलिजन्सचे 40 क्वेश्चन असतील. नंबर ऑफ क्वेश्चन हे 150 असणार आहेत आणि मॅक्झिमम मार्क देखील 150 आहेत. आणि 120 मिनिटांची म्हणजे 2 तासाची ही तुमची एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे. त्यानंतरची CBT 2 असणार आहे. ते CBT 2 फॉर द प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट दोज हू आर क्लिअर द CBT 1 देन अप्लिकेबल फॉर द CBT 2. पार्ट 1मध्ये पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहे आणि पार्ट 2मध्ये टेस्ट स्पेसिफिक टू द सब्जेक्ट पोस्ट कोड. म्हणजे तुम्हाला टेक्निकल नॉलेजचा सेकंड जो पार्ट 2मध्येच CBT 2मध्येच पार्ट 2मध्ये 2 याच्यामध्ये डिवाईड केलेली आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 2मध्ये तुम्हाला तुमच्या नॉलेज म्हणजे टेक्निकल नॉलेजचा जो पेपर असणार आहे यासाठी जी सुरुवातीचं पार्ट 1 आहे टेस्ट विल बी फॉर 20 मिनिट्स आणि नेक्स्ट जे टेस्ट असणार आहे 120 क्वेश्चन्स असणार टेक्निकलचे. त्याकरिता तुम्हाला 120 मार्क मिळतील. एक इच कॅरी 1 मार्क्स आणि त्यासाठी टोटल टाईम हा 120 मिनिटांचा असेल. ठीक आहे.
त्यानंतर टेबल फॉर एक्झामिनेशन टेक्निशियनचं कसं पॅटर्न असणार आहे ते बघूया. त्यामध्ये देखील CBT-1 स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे आणि त्यामध्ये जनरल इंग्लिश जनरल सायन्सचे 40 क्वेश्चन, इंग्लिशचे 30 क्वेश्चन आणि क्वांटिटेटिव्ह मॅथ्सचे 40 क्वेश्चन आणि पुढे जनरल इंटेलिजन्सचे 40 क्वेश्चन. अशा प्रकारे 150 क्वेश्चन असतील आणि 150 मार्कांसाठी ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 120 मिनिट. त्यानंतर CBT फॉर द प्रोव्हिजनल शॉर्ट लिस्टिंग फॉर द ट्रेड टेस्ट. यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट असेल पहिल्या पार्टमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये टेक्निकल सब्जेक्टची टेस्ट असेल. सेम पॅटर्न जे टेक्निकल ऑफिसरसाठी पहिल्या पदासाठी आहेत. ठीक आहे. यामध्ये देखील तशाच प्रकारची एक्झाम ही कंडक्ट केल्या जाणार आहे. आणि फर्स्ट जी एक्झाम आहे ती स्क्रीनिंग पर्पजनी आहे. स्क्रीनिंग टेस्ट ॲज अ कन्सिडर केल्या जाणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण डिटेल व्हिडिओ बघितलेला आहे. तुम्ही बघू शकता आन्सर की डाउनलोड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. एकूण 41 पेजचा हा PDF आहे आणि हे PDF जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि त्यातून तुम्हाला मी नवीन अपडेट देत असते आणि तिथे जॉईन केलं तर तुम्हाला लगेच नवीन अपडेट जे रिझल्ट रिगार्डिंग नोटिफिकेशन किंवा कुठल्याही एक्झामच्या रिलेटेड तिथे महत्त्वाची माहितीही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाते. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल आणि ते देखील ही ॲप्लिकेशन इथे करू शकतील. धन्यवाद.